नमस्कार मंडळी, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ काय खास आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर या इथे सकाळचे 6 वाजले होते आणि 6 वाजता अगदी काळोख असतो. तर तोच टाईम रोजचा उठायचा आहे, कारण की लवकर उठलं की पटपट कामं होतात असं म्हणतात, पण ते अगदी चुकीचं आहे माझ्या बाबतीत तरी. तर मी उठले की लगेच माझं बाळसुद्धा उठतं आणि जो उठायचा आहे तो झोपून राहतो. तर साईची शाळा असते त्याच्यामुळे त्याला लवकर उठावं लागतं, पण तो उठत नाही. आणि जे छोटं बाळ आहे ते मात्र उठून लगेच खेळायला लागतं. प्रत्येकालाच आईची उभी असते. आई उठली की पोरं देखील लगेच उठतात आणि गारठ्याचं तर ते असतंच. ज्यावेळेस थंडीचे दिवस असतात त्यावेळेस तर मुलांची पहिली उठायची घाई असते. तर इथे छान असं सकाळचं वातावरण आहे. तर मी तुम्हाला आपल्या या चॅनेलवरचा हा दुसराच व्हिडिओ आहे. दुसरा एक चॅनल आहे आपला गावाकडील शेती अँड रेसिपी. त्याची लिंकसुद्धा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो देखील चॅनल आपला नक्कीच सबस्क्राईब करा. तर सकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे आणि यामध्ये काम करायला एक वेगळीच मज्जा किंवा उल्हास येतो. पण आपण म्हणतो की सकाळी सकाळी पटपट कामं आवरून घ्यावी, तर पण तसं होत नाही. भरपूर असा कामालासुद्धा उशीर होतो, तर ते तुम्ही पुढे पाहाच. तर सगळ्यात पहिले अंघोळ वगैरे झाल्यानंतरनं किचनच फक्त झाडून घेते, कारण की बाकीचं सगळं रूम झाडायचं म्हटलं की टाईम पण तेवढाच जातो आणि सगळे झोपलेले असतात, त्याच्यामुळे मग ते झाडूशी वाटत नाही. किचन झाडून घ्यायचं, भांडी वगैरे मांडायची आणि मग आपल्या किचनमधल्या कामाला सुरुवात करायची. तर अशाच पद्धतीचं माझं रोजचं हे रुटीन आहे. त्यानंतर एका बाजूला बाळासाठी पाणी उकळायला ठेवलं होतं. म्हणजे त्याला अजूनसुद्धा मी गरम कोमट पाणीच देते. त्यामध्ये थोडासा ओवा टाकला आणि त्यानंतर दुसरीकडे सुद्धा पाणी गरम करायला ठेवलं, ते म्हणजे चहासाठी. तर एवढ्यात आपल्याला पाण्याचा चहा ठेवायचा नव्हता, त्यातलं मी ग्लासभर पाणी माझ्यासाठी घेतलं, कारण की सकाळी कोमट पाणी पिणं हे चांगलं असतं आणि घशालासुद्धा भारी वाटतं, त्याच्यामुळे मी पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर लगेच चहा ठेवला आणि हे सगळं करता करता जी बाकीची कामं आहेत तीसुद्धा होतात. म्हणजे पीठ मळणं किंवा भाजीची तयारी ते सुद्धा चालूच असतं. तर आता छान असा चहा झालेलाच आहे. तर चहाचा सुद्धा स्वाद घेऊया, कारण की बऱ्याच जणांचं असं असतं की कोणाकोणाला चहा अजिबात आवडत नाही. तर बऱ्याच जणांचा चहा पिल्यानंतरच कामाला सुरुवात होते. तर गुरुवारसुद्धा होता उपवास, आपला मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर त्यासाठीच म्हटलं खिचडीसाठी सुद्धा बटाटे होतील आणि डब्यासाठी म्हणजे भाजीसुद्धा बटाट्याचीच करायची होती. तर एकीकडे साबुदाणासुद्धा भिजत घातला. तर बऱ्याचशा ठिकाणी या उपवासाला खिचडी किंवा तिखटचे पदार्थ खात नाही, तिखट मिठाचे, आणि मी सुद्धा नव्हते खात. पण मोठ्या मुलाच्या वेळेस ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते त्यावेळेस मला उपवासच निघत नव्हता. त्यावेळेसपासून मी खिचडी खायला सुरुवात केली. ते आता 6 वर्ष झाले मी या उपवासाला खिचडी खाते. नाहीतर जेव्हा कधी मी पहिल्यापासून धरत होते त्यावेळेस अजिबात खिचडी वगैरे खात नव्हते. तर संध्याकाळीचं हे अंथरूण आहे ते काढायचं राहिलं होतं. थंडीमुळे भरपूर अशी अंथरुणं टाकावी लागतात आणि लहान मुलं असले की त्यांना तेवढंच उभ्यात देखील ठेवावं लागतं. तर आता असं सगळी मी घरं जी आहेत आपली तिन्ही रूम झाडून घेतल्या, त्यानंतर बाहेर आले. आता हे बाहेरचं सगळं झाडायचं राहिलं होतं, म्हणजे चुलीपुढचं जे अंगण आहे ते. साईचं देखील शाळेचं आवरून झालं. तो मस्त असा बाळाला खेळवत होता, कारण की सकाळची सगळ्यांना ज्याची त्याची कामाची गडबड असती आणि शेतात असल्यामुळे शेतातली देखील कामं बऱ्याच म्हणजे सकाळी सकाळी करावी लागतात. तर या इथे बटाट्याची भाजी माझी करून झाली होती. एकीकडे बाळाला सुद्धा खायला करायला ठेवलं आणि पटपट कामं आवरावं म्हटलं, कारण की पूजा पण मांडायची होती, पण व्हायचा तो उशीर झालाच. लाईट जाईल त्याच्यामुळे मी कूट देखील करून ठेवला आणि हे दूध धार काढली होती ते काही डेअरीला न घालता पनीर करायला घेतलं. तर पुन्हा एकदा चहा ठेवावा लागला आणि साईचा डबा देखील भरून घेतला. तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहाच की चहाच आपला हा किती वेळा होतो. त्यानंतर बाहेर मस्त अशा चपात्या भाकरी चालू होत्या, कारण की चपात्या भाकरीला भरपूर असा वेळ लागतो आणि बाळ लहान असल्यामुळे मग माझं बाकीचं सुद्धा काम राहतं. त्याच्यामुळे त्या सासूबाई सकाळी सकाळी चपात्या भाकरी करतात आणि मस्त असे झाडांवर चिमण्यांचा चिवचिवाट हा ऐकायला भेटतो.
देवाची देखील जी भांडी आहेत ती घासून ठेवली. म्हटलं पूजा मांडावी, पण कृष्णाने काही पूजा मांडून दिली नसती. पूजा ही निवांतच मांडलेली म्हणजे छान वाटतं. तर या इथे किचन वगैरे साफ करून घेतलं आणि गुलाबजाम करायला घेतले. आजच्या निवेदामध्ये मला गुलाबजाम करायचे होते, तसेच गडगनारसुद्धा करायचं होतं. तर त्यासाठीच आता गुलाबजाम करून घेते. आपल्या व्हिडिओमध्ये जे काही बोलणं वगैरे आहे ते माझं वेगळं काही नाही. जसं मी घरी बोलते तसंच मी तुमच्यासोबत शेअर करते. जास्तीचा बढावा देण्यासारखं आपल्या व्हिडिओमध्ये काहीच नसतं. जे आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला, आता मस्त गुलाबजाम आपले करून झालेत. ते तळायचे आणि पाकात सोडायचे बाकी होते. पण काय करणार, गावाकडे असल्यामुळे कोणी ना कोणी येतच असतं, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा चहा ठेवावा लागला. तर आता चहा म्हटलं की उपवास आहे म्हटल्यावर चहा 1 कप करून तरी चालत नाहीत. बाहेरचे पाहुणे आले की त्यांच्यासोबत आपल्या घरातल्यांचा सुद्धा चहा होतो. तर चला, हे गुलाबजाम देखील मी तळून घेते आणि एकीकडे चहा ठेवते. तर बऱ्याचशा ठिकाणी गुलाबजाम म्हणजे मी जसं करते तसंच तुमच्यासोबत शेअर करते, पण कोणी कोणी जे गरम गरम गुलाबजामच पाकात टाकतं ते मला माहीत नाही की फुटतात कसे होतात. पण मी नेहमी पाकसुद्धा गार झाल्यानंतर आणि जे गुलाबजाम केलेत ते सुद्धा गार झाल्यानंतरच मी त्यामध्ये दोन्ही एकत्र करते. तर चला, पाहुण्यांना सुद्धा चहा दिला. गुलाबजामसुद्धा आपले सेट व्हायला ठेवलेत, म्हणजे संध्याकाळपर्यंत ते छान असे मुरतील. चुलीवरच दूध तापायला ठेवलं होतं आणि एकीकडे पनीरसुद्धा करायला घेतलं. जे आपलं भरपूर असं म्हशीचं दूध होतं आणि म्हशीच्या दुधाचं पनीर एकदम घट्ट असं छान होतं. आणि लिंबाचं तर काय झाड जवळच आहे, त्याच्यामुळे म्हणजे जितके पाहिजे तेवढी लिंब देखील घेता येतात. तर ही सगळी कामे होईपर्यंत मला 11:45 वाजले आणि जेव्हा मी बाहेरची कामाला मी जेव्हा जाते त्यावेळेस माझं बाळ झोपतं. तर 11:45 वाजता त्याला अंघोळ वगैरे घालून तो झोपी लावल्यानंतरच मला बाहेर जाता येतं, कारण की त्याला बघून जर सगळी कामं करायची म्हटलं की होत नाही. आता तो मस्त असा झोपलेला आहे, तर मग धुणं भांडी झाडून फरशा ही सगळी कामं उरकून घेते. परंतु ते काही तुम्हाला दाखवलं नाही, कारण की त्या सगळ्या कामाला मला 2:30 वाजले होते आणि त्यानंतरनं सारून घेऊन रांगोळी काढायला घेतली. तर आपल्या इथं कसं असतं, कोणताही सण किंवा पूजा वगैरे असले की रांगोळी ही येतेच आणि रांगोळीच्या खाली आधी सडा म्हणजेच सारवायला तर लागतंच. तरच अगदी अंगणसुद्धा प्रसन्न वाटतं आणि तेच वातावरणच एक वेगळं होऊन जातं. तर अशी माझी छोटीशी रांगोळी काढून झाली. त्यानंतरनं मी तोंड हातपाय वगैरे धुवून लगेच पूजा करायला सुद्धा घेतली. तर बरेचसे जण असं म्हणतात की ही पूजा एकदा सकाळी सकाळी मांडावी किंवा संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला मांडावी, पण माझं तसं होत नाही. बाळ लहान आहे, त्याच्यामुळे मी जेव्हा काम आवरेल आणि जेव्हा मला टाईम भेटेल त्याच वेळेस पूजा मांडून घेते. तर अशी छान अशी पूजा मी मांडली होती. प्रत्येकाची पूजा मांडायची पद्धती ही वेगवेगळी असते. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मम्मी पूजा मांडायची. त्यावेळेस एवढं काही साडी वगैरे किंवा देवीचा साज एवढं काहीच नव्हतं. फक्त कलश ठेवायचा, त्या कलशावर नारळ ठेवून त्याचीच पूजा केली जायची. पण जसं वर्ष बदलतं तसे आपल्या परंपरा प्रथासुद्धा बदलत चालल्या आहेत, चालीरीती. तर त्यानुसार तर वागावंच लागतं. आता पूजा मांडून झाली की लगेच पोथीसुद्धा वाचून घेतली आणि आरतीसुद्धा केली. अगदी घर छान असं प्रसन्न झालं होतं. त्यानंतरनं जवळच एक गहाणा बांगड्यांचा कार्यक्रमसुद्धा होता, तिथे पण जायचं होतं. पण हे सगळं करोस्तोपर्यंत पोरांनी फुलासा पसारा घालून ठेवला आणि काय परत आमचा चहाचा टाईम झाला. आणि हे कप बघून तुम्ही हसताल, कारण की पाहुणे आले की ते काय म्हणतात, आम्हाला एवढा चहा नको, थोडासा कमी करा. पण माझे कपच ऑलरेडी छोटे आहेत, त्याच्यामुळे कोणीच काय असं म्हणत नाही. त्यामुळेच मी असे कप घेतले. नंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी झाली. संध्याकाळ म्हणण्यापेक्षा आपण दुपारच म्हणू शकतो, कारण की अजून ऊन होतं. मस्त असे टोमॅटो आपल्या घरचेच आहेत ते तोडून आणले आणि पनीरची भाजी करायला घेतली. स्वयंपाकाला कितीही लवकर आवरलं तरी उशिरा होतोच, कारण की बाळ काहीच करून देत नाही. आता तुम्हाला पुढे ते पाहायलाच भेटेल. त्यामुळेच आपले जे रोजचे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा.
तर आजच्या जेवणामध्ये मला बनवायचं होतं वरण भात, पनीरची भाजी आणि गुलाबजाम तर काय सकाळीच केले होते. आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा संध्याकाळचा चहा झाला. तो मात्र घरातल्यांनी सगळ्यांनी सुद्धा आणि जे आपले आता शेजारी गहाणा बांगड्यात म्हटल्यावर त्यांचे पाहुणेसुद्धा आपल्या इथे येतातच, तर त्यांच्यासाठी सुद्धा चहा झाला. आणि जे पनीर आपण सकाळी केलं होतं ते छान असं तयार झालं होतं. आता त्याचीच भाजी करून घेऊयात. आणि गुलाबजामसुद्धा एकदम सेट झाले होते. आता बाकीचा स्वयंपाक करताना काही दाखवत बसले नाही. देवाला नैवेद्य ठेवला आणि जे गडंगणारासाठी नवरदेव वगैरे आलते त्यांनासुद्धा जेवायला वाढून घेतलं. तर आता पहिलाच म्हणजे याच्या आधी मला व्हिडिओ करायची सवय आहे, पण बाकीच्यांनाच ती सवय नसती. कारण की आपल्या आधीच्या चॅनलचे सबस्क्रायबर 3,500+ आहेत. त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायची सवय आहे, पण बाकीच्यांना नसते. त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही. चला तर मग आपल्या किचनचा सुरुवातसुद्धा भांडी मांडून झाली आणि शेवटसुद्धा आपला भांडी मांडूनच झाला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.